बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडामध्ये जे आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहे। मात्र वाल्मिक कराड ज्यांचं नाव प्रामुख्याने येत होतं, आज ते पुणे CID पोलिसांना शरण गेलेले आहेत। आपल्यासोबत सुरेशअण्णा धस आहे, ज्यांनी या संपूर्ण हत्याकांडाबद्दल आवाज उठवला आणि यानंतर सूत्र फिरायला सुरुवात झाली। आपल्यासोबत आहे अण्णा, तुमचं स्वागत। आणि आजचा दिवस तुमच्यासाठी किती मोठा आहे? अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, परंतु याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा दिवस हा राहील की संतोष देशमुखला ज्या लोकांनी मारलेलं आहे, हे सगळेचे सगळे ज्या दिवशी फाशीवर चढतील तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असेल। नक्कीच अण्णा, आपण हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला। इतकं हीनस हे सगळं क्राईम होतं आणि इतकी अमानुष मारहाण केली होती। कुठेही कुणी लक्ष द्यायला तयार नव्हतं, पोलीस हायगाय करत होते, पण तुम्ही आवाज उठवला आणि त्यामुळे सगळी सूत्र फिरली। हो, मान्य आहे। माझ्या अगोदरही काही लोकांनी, आमचे प्रकाशदादा सोळंके आमदार आहेत, त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर आमदार आहेत ते आमच्या बीडचे, ते तर एक दिवस अगोदर माझ्या गेले होते। मी नंतर तिथे गेलो 12 तारखेला, ते 11 तारखेलाच गेलते। परंतु पुढे सभागृहामध्ये मी जे कैफियत मांडली आणि जी घटना घडली होती त्याची संपूर्ण माहिती घेतली, त्याच्यामध्ये काही ठिकाणी पोलिसांची काही दिरंगाई झाली, त्यानंतर काही ठिकाणी ज्या अमानुषपणे जे मारलं होतं त्याला निर्दयीपणे, ते सभागृहाच्या पुढं मांडल्यामुळं ते एकंदरीत, आणि तोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे सगळं आलं होतं। मग हे संपूर्ण महाराष्ट्राला प्रकरण माहिती झालं आणि संपूर्ण मीडिया जी आहे ते तिकडं डायव्हर्ट झाली आणि मग ते संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा ज्या खुनाला कव्हरेज दिलं, तो असा हा खून आहे। नक्कीच अण्णा, पण या सगळ्यांचा पाठपुरावा करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना तुम्हाला सुद्धा करावा लागला? कायदेशीर बऱ्याच अडचणी आहेत, प्रत्येक ठिकाणी जावं लागतं। आता तुम्ही पाहिलं, आत्ता तुम्ही पण सह्याद्रीवर होता, मुख्यमंत्री महोदयांकडून मला एका गोष्टीची सही घ्यायची होती, कारण टेक्निकल काही अडचणी निर्माण होतात त्याच्यामध्ये, तर तीसुद्धा साहेबांनी आत्ता सही केली। आणि उद्याच्याला मी म्हणजे याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमची आमचं संतोष गेलेला आहे त्याची बाजू हायकोर्टामध्ये, आणि म्हणजे स्टार्टला सेशन कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनाच नेमावं, अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे। नक्कीच, पण जे गुन्हेगार आहेत ते गजाआड होतील, फाशीपर्यंत पोहोचतील असं तुम्हाला वाटतं? योग्य तो न्याय होईल? 100% होईल, कारण राज्याचं गृहमंत्रीपद ज्यांच्याकडं आहे ते डबल LLM आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत LLMचे, आणि काय आहे की एक धाक आहे त्या व्यक्तीबद्दल, एक आदरयुक्त धाक म्हणतो ना, तो देवेंद्रजींचा आहे आणि देवेंद्रजी पूर्णपणे आमच्याबरोबर आहे। त्याच्यामुळं तर मग जास्त हालचाली, अगदी सुरुवातीला ॲडव्होकेट बाळासाहेब आमच्या इकडचे वकील आहेत, त्यांची नियुक्ती करणं, त्यांची रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली। आणि आजसुद्धा किती गडबडीत पहा तुम्ही, मी गेलो होतो, एक टेक्निकल अडचण त्यांच्याच बाबतीतली आली, लगेच सही त्यांनी केली, म्हणजे दिरंगाई करत नाहीत। पण तुमचं काही बोलणं झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी? कारण विरोधक बरीच टीका-टिप्पणी करतायत या सगळ्या हत्याकांडानंतर। हे बघा, आता विरोधी मंडळी पण बोलणार आणि सत्ताधारी पण बोलणार, ह्याच्यात विरोधी मंडळींचं बोलणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। ते त्यांचा रोल आहे, तो त्यांना निभावाच लागेल ना। आणि ते वेगळं काय बोलतायत, वाईट काय बोलतायत, की ज्यांनी ही घटना केलेली आहे त्यांना हे गजाआड गेले पाहिजेत। आज हा आज गजाआड गेला, आता हा आका जे आहेत हे कशात गुंततात ते पाहावं लागेल ना। तुम्ही काल एक विधान केलं होतं की आका जे आहेत यांच्यामध्ये मतभेद सध्या सुरू आहेत की सरेंडर व्हायचं की नाही, त्याच्यानंतर ह्या सगळा घटनाक्रम आपण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतं की काय घडलं असावं? काय त्यांच्यामध्येच मतभेद दोघांमध्ये असावेत असं मला वाटतं। एक जण म्हणत असन तू पटकन सरेंडर हो, एक जण म्हणत असन मी इतक्या लवकर सरेंडर नाही होत, थोडं थांबा। याच्यामुळंच मला वाटतं दिरंगाई त्यांनी केलेली आहे। आणि इकडे
काय आहे की SIT नियुक्त होणं, त्याला फक्त गृह खात्याचीच नाही LNGDची मान्यता लागते. हे मान्यता मिळाल्याच्या नंतर ॲथेंटिक म्हणजे अ, कायद्याद्वारे त्यांना ज्यावेळेस तुम्ही नियुक्त करता त्याच्यानंतरच ते पुढची प्रक्रिया चालू करतात. म्हणून तर ह्यांना थोडासा वेळ त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे त्यांना त्या गोष्टीमुळे वेळ मिळाला नाही असं नाही. बीड पोलीससुद्धा त्यांच्या पाठीमागं होती आणि बीड पोलिसांनी जवळजवळ आवळलं होतं. आणि त्याहीपेक्षा गेल्या 3 दिवसातल्या CIDच्या ज्या हालचाली होत्या, आम्ही जरा कनिष्ठ लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो. आणि साधारणतः काय आपण अधिकाऱ्यांशी काय बोलतो हे मी इतरांशी बोलत नाही, कारण ते बोललं की लगेच व्हायरल होतं किंवा पसरतं आणि विनाकारण लोकांना म्हणजे माहिती होतं आणि त्यातून त्या आरोपीपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. म्हणून मी कधीही कोणाशी बोलत नाही, हे तारतम्य त्या ठिकाणी बाळगतो. नक्कीच अंजली दमन या त्या ठिकाणी तळ ठोकून बसल्या होत्या. जोपर्यंत मुख्य आरोपी सूत्रधार जे आहेत ते गजाआड होत नाहीत, त्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत बीड सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यांची ही भूमिका, तुमची भूमिका ही सगळी संलग्न आहे एकमेकांना? नाही, अंजलीताईंचं जे आहे ते वेगळा खाक्या आहे. ते वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्याही समाजसेविका आहेत. त्यांचंही स्वागत करतो ना मी. त्या जर मुख्य आरोपीला अटक होणे बाकीच्या काही गोष्टीच्या बाबतीमध्ये बोलत असतील तर हरकत काय, त्यांची चूक काय त्याच्यात. त्या त्यांच्या परीने लढा देत आहेत, आम्ही आमच्या परीने लढा देतो. परंतु याच्यामध्ये सगळ्यात अलर्टनेस जो म्हणतात ना, तो मी किमान दाखवला आहे असं मला वाटतं. आपल्याला सुद्धा मला वाटत असेल की हा माणूस पूर्ण माझं सगळंच डिस्टर्ब झालं आहे. तुम्हाला सांगतो सध्या मला धड लोकांना भेटता येईना, माझे कामं करता येईना. आणि एक नाम केशव एकच काम धरलं आहे मी, फक्त आणि फक्त जी निर्गुण हत्या केलेली त्या हत्येच्या पाठीमागं मी नाही म्हणजे नाही सोडणार ह्या लोकांना. फार फार चुकीच्या पद्धतीने. आणि कवडीचा यत्किंचित एवढा सुद्धा दोष त्या संतोषचा नाही आहे. फक्त एका दलित समाजाच्या लेकराला मारित होते. मग हा जाऊन फक्त म्हणला बाबा त्यांना मारू नका म्हणल्यावर त्यांनी एक तोंडात मारली त्या सुदर्शन गोलेनी का प्रतीक गोलेनी कोणीतरी. मारल्यावर यांनी एक तोंडात मारली, 1 किंवा 2 तोंडात मारल्या. मग त्याचं गाव आहे, गावात तोंडाला सरपंचाला मारल्यावर तो काय गप्प बसणार का? त्यांनी 2 तोंडात. अरे दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला पटांगणात बोलून घेऊन 200 तोंडात हाणायच्या त्याच्या. आपण काय म्हणतो की बाबा ह्यांनी काल गुन्हा केला, मग याची सजा द्यायची. लय राग आला होता ना तुम्हाला, फारच राग आला होता, तर तुम्ही त्याला 100 तोंडात हाणायच्या, 200 हाणायच्या आणि विषय सोडून द्यायचा. झालं गेलं, हे बाप मिटलं फिटलं झालं. तू आम्हाला हाणलं, आम्ही तुला हाणलं. पण हे तसं झालं नाही ना. हे किती क्रूरतेने, म्हणजे क्रूरता हा शब्द सुद्धा अपुरा पडेल ना या घटनेच्या पुढं. 250 ठोके तुम्ही त्या माणसाला मारित असताना, तर हे माणसं आहेत का जनावर आहेत? हे कोण आहेत? आणि एवढ्याशा लहान वयामध्ये हे जर इतकं भयानक कृत्य करू शकतात, तर असले आरोपी जर पुढं उद्या समाजामध्ये राहिले तर मला वाटतं भयंकर परिस्थिती समाजाला भोगावी. चौकशी CID करतायत, त्यावर तुम्ही खुश आहात का आणि समाधानी आहात का? कारण आता प्रॉपर्टी सुद्धा आरोपींची अटॅच करायला सुरुवात केली. हे बघा, सरकारने नेमलेल्या CIDच्या IG साहेबांच्या नेतृत्वाखाली CIDची चौकशी. मला त्यांची कमाल वाटते. त्यांच्याकडं मनुष्यबळ कमी आहे, त्याकडे हे कमी आहे, परंतु तरीसुद्धा त्यांनी हे चांगली अचिव्हमेंट घेतलेली आहे. आणि जे काही तपासायला लागले तर सगळीकडं एकंदरीत त्याच्यावरनं असं दिसतंय की बाबा हे आम्ही नाराज नाही, काही नाही. त्यांच्यावरती चांगलं मुवमेंट घेतलेलं आहे त्यांनी. आणि आणखी लवकरात लवकर राहिलेले 3 आरोपी हे अटक करावे. हे 3 आरोपी यांनीच ठेवले असतील पाठीमागं, कारण त्यातला कोणीतरी एखादा येऊन नाव घेऊ नये आकांचं म्हणून. पण ते जरी आले तरी पोलिसांच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्यात येईल. बरं, याच्यात पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरीसुद्धा लावली ना ह्याच्यात. आता ते
कोर्टाकडे. आता मागे काय आहे की सुरुवातीला जे ॲक्टिंग जज होते त्यांच्या नियुक्त्या सरकार करायचं, परंतु सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला की बाबा ह्याच्यामध्ये काय होतं आहे की ॲक्टिंग जज तुम्ही घेतल्यामुळं आमच्या रेग्युलर कामावर परिणाम होतो आहे. मग तुम्ही असं करा की ॲक्टिंग जज न घेता हायकोर्टाकडे अर्ज करा, सरकार त्या पद्धतीने अर्ज करेल आणि जे हायकोर्टाला योग्य वाटेल त्या जजची नेमणूक त्या ठिकाणी होईल. नक्कीच. पण याच्यामध्ये मुख्य विषय असा आहे की सुरक्षेचा विषय आहे. जे आरोपी आहेत त्यांच्या सुरक्षेबद्दल देखील आता बरेच प्रश्न उपस्थित केले जाते, नाही तर मॉब लिंचिंग होईल त्यांची, अशी पण चर्चा आहे. नाही, मॉब लिंचिंग या बाजूने नाही होणार. मॉब लिंचिंग दाखवली जाईल त्याच बाजूने आणि तेच लोक तसं करू शकतात काहीतरी. असा संशय आहे तुम्हाला? नाही, मला संशय नाही. एवढं कृत्य करतील असं वाटत नाही, परंतु काय सांगावं, हे जर अंगावर यायला लागले. पूर्वीचेच बरेच खून त्या परळीच्या भागामध्ये झालेले. मी त्यांची सगळ्यांची नावंही मला वाटतं टी व्हीवरती वाचलेली, तुम्ही वाचला असेल. तर तिकडे त्यांनी केलेलं आहे. त्यात आणखी 2-3 पचवायचे असते, यांना काही वाटणार नाही. नाही, पण आता सूटमुळांचा विषय आहे आणि आका तर गजाड गेलाय, पण नाही, सोटमूळ जे आहे ते पकडलं गेलंय आत्ता. पण मुळाची आगंतुक मुळं म्हणतो त्याला आपण, ती बरेच लांब पसरलेली, विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये पसरली, जामखेड तालुक्यात पसरली, पुण्यापर्यंत आलेले आहेत. हे जे आगंतुक मुळं आहेत, ही आगंतुक मुळं आता पकडणं महत्त्वाचं आहे आणि हे मोका अंतर्गत येणं आवश्यक आहे. बरेच आहेत, आम्हाला माहिती आहे. आणि तेही कुठं इकडं पिस्तूल लाव, तिकडं पिस्तूल लाव, इकडं गोळीबार कर, तिकडं गोळीबार कर, कोणाच्या डोक्याला जाऊन गन लावणे, असे उद्योग करणारे बरेच आगंतुक मुळं आहे. ते एक एक आगंतुक मुळं आम्ही नवीन SP जे आलेले SP-च्या पुढं त्या ठिकाणी ठेवू आणि ठेवल्याच्या नंतर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर त्यांनाही गजाआड करायला लावू. नक्कीच. पण यामध्ये एक आता मी स्पष्ट प्रश्न विचारतो की संपूर्ण महाराष्ट्राला वाटते की सुरेश धस जे ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मागे लागले, यामागे त्यांचा काहीतरी राजकीय हेतू लपलेला आहे. तो स्पष्ट उघडपणे दिसत नाही, पण या आडून ते त्यांचं राजकीय हित साध्य करतायत, अशी एक चर्चा आहे. ही चर्चा कशी काय खोडून काढणार, हे आरोप कसे खोडून काढणार? हे आरोप त्यांच्यापुरते आणि त्यांच्या समर्थकापुरते आहे. माझा आणि त्यांचा राजकीय काय संबंध येतो? ते दोन्हीही नेते जे आहेत ते OBCचे नेते आहेत. मी ज्या प्रवर्गातून येतो तो माझा खुला प्रवर्ग आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा आणि माझ्या मंत्रिपदाचा स्पर्धाच नाही. आणि एक सांगतो तुम्हाला साहेब, मंत्रिपद देणं हे पक्षाच्या ज्येष्ठ माणसांच्या हातात असतं. राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत, हे सगळे लोक, राज्याची कोर कमिटी आहे, हे सगळेजण मिळून ठरवतात तेव्हा मंत्री होतो. आणि मला मंत्रिपदाची कधीही आस राहिलेली नाही आहे की मी मंत्री व्हावं म्हणून. आणि मंत्रिपद मला ह्या 5 वर्षात आता मिळणारच नाही. तर माझं काम काय आहे, मी माझ्या याच्यात समाधानी आहे की संसदीय कामकाज मंडळामध्ये हे पहा, केशवराव धोंडगे साहेब आज नाही आहेत हयात, परंतु त्यांचं नाव घेतलं जातं. आत्ताचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी संसदीय मंडळामधून पुढं आलेले आहेत. RR पाटील साहेब आहेत, गणपतराव देशमुख साहेब, आदरणीय आबासाहेब, त्यांनीही संसदीय मंडळामध्ये छाप पाडलेली आहे. गोपीनाथजी मुंडे साहेबांनी संसदीय कामकाजामध्ये छाप पाडली, आदरणीय प्रमोदजींनी पाडली. तसं माझं काम आहे की संसदीय कामकाज मंडळामधले हे जे सर्वोच्च मंदिर आहे आमचं, या मंदिरामधला सगळ्यात चांगला भक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करीन. आणि ह्याच्यात राजकारण तसलं काही आणू नका हो. पालकमंत्री एक मिनिट ऐका, आमचं जीवाभावाचं माणूस गेलंय, आम्हाला त्याच्यावरती फोकस करायचा. पालकमंत्री कोणी पालकमंत्री झालं तर काय फरक पडणार आहे आम्हाला? म्हणजे धनंजय मुंडे किंवा मग पंकजाताई झाले तर चालेल? चालतंय, त्यांना बी होऊ द्या, काय फरक पडणार आहे? आमचं काय उन्हात घर बांधणार आहे का? पहिलेच उन्हात आहे, आणखी काय कोणत्या उन्हात नेऊन घर बांधणार आहेत? ऑस्ट्रेलियाचं ऊन आणणार आहेत का आमच्यासाठी?
आता तुम्ही म्हणतात चालणार, पण यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की अजितदादांनी ते स्वीकारावं, मुख्यमंत्र्यांनी ते स्वतःकडे ठेवावं. मागणी आमची तीच राहील. का राहील? आमच्या इथं वाळूचे चोऱ्या उघडपणे कोणावर चणे फुटाण्यासारख्या 300-700 गुन्हे दाखल होतात. मागं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये फक्त आंदोलनांचं म्हणजे अर्ज दिला, म्हणजे रस्ता रोकोचा फक्त अर्ज दिला म्हणून गुन्हा. म्हणजे फक्त आंदोलन चालू होतं, 14 महिन्याच्या आसपास आंदोलन चालू होतं. अति करणार तरी किती तुम्ही? आंदोलन दिलं आणि त्याच्यात 15-20 पोरांचे 100 पोरांचे नावं टाकली. त्या पोरांचे उद्याच्याला कॅरेक्टर खराब होणार आहेत, नोकऱ्या पाण्याला ते पोरं अडचणीत येणार आहेत. त्यांच्यावरती धडाधड गुन्हे तुम्ही दाखल केले. हे असलं जे तुम्ही केलेलं आहे, किमान ते होऊ नये म्हणून आमचं म्हणणं आहे. आणि मुख्यमंत्री जर झाले ना, एक चॅलेंजिंग डिस्ट्रिक्ट म्हणून एक त्यांनी जर लक्ष दिलं, आणि मुख्यमंत्र्यांनी का नाही यावं आमच्याकडं? 6 पैकी 5 सीट आमच्या बीड जिल्ह्याने दिल्या ना तुम्हाला. जनतेने मतं दिलेत, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मतं दिलेत आम्हाला, महायुतीला. ते मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे बघून मतं झालेले आहेत ना, नाही का? त्यांच्याकडे बघून मतं झालेली आहेत. मग ते जर आले तर हे जे वाळू राहक माफिया, त्याच्यानंतर हे आपलं वाळू माफिया, विमा कंपनीचे घोटाळे, विमा कंपनीचा घोटाळा तो लय मोठा घोटाळा आहे. 1000 करोड मध्ये घोटाळा बाहेर येणार. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही सूटमूळ आणि आगंतुक मुळाबद्दल माहिती दिलेली आहे. या सूटमूळ आगंतुक मुळांवरती 302चा गुन्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दाखल व्हायला पाहिजे का? नाही. आगंतुक मुळाच्या बाबतीत सगळ्यांच्यावरती कसा 302चा गुन्हा दाखल? आगंतुक मुळं जे बाहेर ढँग ढिश करतायत, लोकांवर अन्याय करतायत, कोणाला पिस्तूल दाखवतायत, कोणा काय, ह्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी म्हणतो आम्ही. आणि साहेबांनीच डिक्लेअर केलं ना, आम्ही थोडेच. जे गुंडा पार्टी, गुंडा एलिमेंट असतील बीड जिल्ह्यामध्ये, जे असे म्हणजे फार मोठे एकत्र लोक येऊन म्हणजे मॉब लिंचिंग सारखे प्रकार करतायत, अशा लोकांच्या वरती मोका अंतर्गत कारवाई. धनंजय मुंडेंचं तुम्ही कुठेही नाव घेत नाही, धनंजय मुंडेंचं तुम्ही नाव घेणार आहात का आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार? बघा, धनंजय जर का त्या CDR मध्ये धनंजय मुंडे आले तर धनंजय मुंडेंवरती कारवाई होईल. पण जर ते नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणणं या घडीला तरी योग्य दिसत नाही. तुमच्याकडे माहिती आहे CDR बद्दलची? माझ्याकडे काय माहिती, मी काय पोलीस आहे का काय? नक्कीच. काय तुम्हाला वाटतं पुढे व्हायला पाहिजे? नाही, लवकरात लवकर राहिलेले आरोपी अटक झाले पाहिजे. अंडर ट्रायल ही केस चालली पाहिजे. उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे आणि हे लोक जेलमध्ये गेले पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.